नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती अशी पाहणार आहोत, म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही आतुरतेने वाट पाहत असलेले पीएम किसानचे पैसे आम्हाला तर आला, पण आता नमो महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार, त्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा जो काही 6वा हप्ता असेल आणि याच्या अगोदर ज्यांचे कुणाचे हप्ते आलेले नसेल त्यांच्यासाठी सुद्धा निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर तो नेमका जी आर काय आहे ते सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करू व्हिडिओला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील जे काही महत्त्वाचा जी आर आहे ते आपण पाहणार आहोत। पाहू शकता आपण इथे साईटवरती जी आरच्या साईटवरती आलेलो आहे, तिथे पाहू शकता तुम्ही की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व, म्हणजे याच्या अगोदर ज्यांचे कुणाचे हप्ता यायचा राहिला असेल 2000 ज्यांचे की नमो शेतकरीचे योजनेचे पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रलंबित असल्यासाठी सुद्धा रक्कम देण्यात आलेली आहे। एकूण जर रक्कम पाहिली आपण तर इथं 1642.18 कोटी इतका निधी 6वा हप्ता असेल किंवा त्याच्या अगोदरचे जे काही पेंडिंग असतील त्यांच्या संपूर्णसाठी एकूण 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही जी आहे ती 26 मार्च 2025 रोजी निधी वितरित करण्यासाठी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी आर आपण आता सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण इथं जी आरच्या वेबसाईट आल्यानंतर पाहू शकता येतं की जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण थोडी पार्श्वभूमी पाहून शासन निर्णय जो आहे तो महाशेतकरी योजनेचा 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व, म्हणजे याच्या अगोदरचे जे काही हप्ते राहिलेले असतील 6व्या हप्त्याच्या अगोदर कोणाचा 5वा राहिला असेल तर त्यांच्या संपूर्ण एकूण रक्कम धरून तर लाभार्थ्याला जो काही अदा करण्यासाठी म्हणजे लाभार्थ्याला देण्यासाठीची 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आहे तो संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वर्ग केला जाणार आहे। अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपण जी आर संपूर्ण पाहिलेला आहे आणि तुमचा जो काही नमो शेतकरीचा हप्ता असेल तो लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा होईल, त्या संदर्भातील सुद्धा अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। निधी वितरित झालेला आहे म्हणजे तुमचा हप्ता लवकरात लवकर खात्यावरती जमा होणार आहे। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळत राहावे असे वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।